ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या बंडलांसह व्हिडिओ टॅग करत थेट मुख्यमंत्र्यांनाच केला सवाल. व्हिडिओमधील आमदार कोण? दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्बला आमदार महेंद्र दळवींनी टोलावलं. दानवेंचा दावा खोडून काढत थेट सभागृहात उत्तर देणार. जय महाराष्ट्रशी बोलताना दळवींनी केलं स्पष्ट. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात. या सरकारची ही जय्यत तयारी. उपराजधानीत रात्री फडणवीस शिंदेंमध्ये खलबत. आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्यावर एकमत. मुंबई ठाण्यासह संपूर्ण राज्यात महानगरपालिकेत महायुती म्हणून लढणार. भाजप शिवसेनेनं एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब. फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय. इंडिगोच्या ढिसाळ कारभाराचा लोकप्रतिनिधींनाही फटका. अनेक आमदार मंत्र्यांची विमानं रद्द. सरकारनं स्पेशल फ्लाईटची सोय करावी, आमदारांची एकमुखी मागणी. सलग 6व्या दिवशी इंडिगोचा घोळ सुरूच. तब्बल 652 उड्डाणं रद्द. 6 महानगरांतील विमानतळांवर प्रवाशांची गैरसोय. इंडिगोच्या गोंधळामुळे रेल्वे धावली प्रवाशांच्या मदतीला. देशभरातील तब्बल 32,000 विमान प्रवाशांनी केला विशेष रेल्वेनं प्रवास. सलग 5 दिवसांपासून इंडिगोचा गोंधळ सुरूच. आज दुपारी 12 वाजता संसदेत उड्डाण मंत्री निवेदन सादर करण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या याचिकांवर उद्या सुनावणीची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित याचिकांवर होणार सुनावणी. वंदे मातरमवर आज राज्यसभेत चर्चेची शक्यता. काल लोकसभेत पंतप्रधानांनी केलं होतं संबोधन. SIRवर आज लोकसभेत राहुल गांधी बोलण्याची शक्यता. सभागृहात वादळी चर्चा होण्याचीही शक्यता. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीवर झालेली बैठक निष्फळ. झाडं न तोडण्याच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी ठाम. आम्ही दिलेला पर्याय काही जणांना मान्य. तपोवन वृक्षतोडी प्रकरणी मनपा आयुक्त मनीषा खत्रींची माहिती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच. गोवा क्लब आग प्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यीय चौकशी समिती गठीत. बारच्या मालकांचा शोध सुरूच. जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप. सुनामीच्या लाटाही लोटल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी नाही. मध्य प्रदेशातील सिवनीत प्रशिक्षणार्थी विमान झालं क्रॅश. विजेच्या तारांना धडकून विमान कोसळलं. दोन्ही पायलट जखमी. मात्र 90 गावांचा वीज पुरवठा झाला खंडित. ठाणे महापालिकेसमोर भटक्या कुत्र्यांचा हैदोस. कुत्रे चावा घेत असल्याचा तक्रारी वाढल्या. पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ठाणेकरांची मागणी. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आजपासून T20चा थरार रंगणार. सूर्याच्या सेनेशी गुवाहाटीत दक्षिण आफ्रिका भिडणार.